मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हा साधा शेतकऱ्याचा मुलगा, पण दिसायला अत्यंत देखणा होता. व्यायाम करून त्यानं आपलं शरीर कमावलं होतं. 6 फूट उंची आणि बांधेसूद शरीर. यामुळे तो रस्त्यानं जायला लागला की मदनं चालल्याचा भास होत असे. अशा देखण्या पुरुषाकडे बायका आकर्षित झाल्या तर नवल कसलं. तरुण पोरींना तर जय आवडत होताच, पण गावातल्या काही विवाहित स्त्रिया देखील तो मिळावा म्हणून मनामध्ये झुरत होत्या. त्यातच गावातल्या धनाढ्य सावकाराची पत्नी प्रेमलता होती. प्रेमलता तशी तरुण नव्हती, पण 35ची असूनही तिनं आपलं शरीर आकर्षक ठेवलं होतं. पण ते अतृप्त होतं, कारण सावकार धनाढ्य असला तरी वृद्ध होता. त्यानं 60 कधीच ओलांडली होती. प्रेमलतेच्या अनावृत्त असा मदमस्त देह पाहून सावकार बेचैन होत असे. अनेक कल्पना त्याच्या मनात येत असत, पण त्या प्रत्यक्ष कृतीत आणायला मात्र तो असमर्थ ठरत असे. त्याच्या चाळ्यांमुळे प्रेमलतेची अतृप्ती अधिकच वाढत असे. तशातच तिची नजर जयवर पडली आणि त्याच्या प्राप्तीसाठी ती वेडीपिशी झाली. 35शीत स्त्रीचं शरीर परिपक्व होतं आणि तिच्या भावना अनावर होतात असं कामशास्त्र सांगतं. त्या अवस्थेत त्या वाटेल ते धाडस करायला देखील तयार होतात. एका संध्याकाळी जय शेतावरून परत येत होता. आरामात रमत गमत शीळ वाजवीत. तेवढ्यात त्याला झाडाच्या आडून एक हात खुणावताना दिसला. आश्चर्यानं जयनं मान वळवून पाहिलं. ती प्रेमलता होती. तिच्या नजरेत आवाहन होतं. तेवढ्यात तिच्या खांद्यावरचा पदर सरकला. त्या गिर्रेबाज कबुतरांच्या दर्शनानं जय क्षणभर विचलित झाला. प्रेमलतेनं पुन्हा त्याला जवळ येण्याची खूण केली, पण जयनं मान हलवली आणि तो पुढे निघाला. जयचा मित्र हा सारा प्रकार पाहत होता. त्याने जयला विचारलं, सावकाराच्या तरुण बायकोचं निमंत्रण तू का रे नाकारलंस? पण जयनं काहीच उत्तर दिलं नाही. तो नुसताच हसला. तेव्हा त्याचे पांढरे शुभ्र दात चमकले. मित्राला वाटलं हा जय किती मूर्ख आहे. आणि काही दिवस गेले. पुन्हा एकदा संध्याकाळी जय शेतातून परत येत असतानाच पुन्हा तसाच प्रकार घडला. मागच्या वेळी तिनं उन्नत उरोजाचं प्रदर्शन केलं होतं. यावेळी ती नऊवारी तलम साडी चापून चोपून नेसल्यामुळे तिच्या शरीराच्या साऱ्या वक्र रेषा स्पष्ट दिसत होत्या. पण यावेळीही जयनं मान हलवली आणि ते निमंत्रण न स्वीकारता तो पुढे गेला. त्याच्या मित्रानं पुन्हा हे सारं पाहिलं. मग मात्र त्याला राहावेना. तो जयला म्हणाला, तू किती मूर्ख आहेस रे. एवढी देखणी आणि श्रीमंत बाई तुझ्यावरती भाळले, तुला आपण होऊन ती बोलावते आणि तू तिकडे पाठ फिरवून चाललायस. यावेळीही जय काही बोलला नाही. तो फक्त हसला. त्याचे शुभ्र दात चमकले. आणखीन काही दिवस गेले. तिसऱ्या वेळीही असाच प्रकार घडला. यावेळी तर अनावर वासनेनं पेटलेल्या प्रेमलतेच्या वृत्तीतून अधीरता जाणवत होती. पण यावेळीही जयनं प्रतिसाद दिला नाही. ते पाहून जयचा तोच मित्र खूप चिडला. पुन्हा त्यानं जयला तोच प्रश्न विचारला. जयनं आपलं ठेवणीतलं हास्य केलं, पण यावेळी त्यानं त्या मित्राचा हात धरला आणि त्याला घेऊन तो निघाला. मित्राला कळेना हा असं काय करतोय. आपल्याला हा कुठे घेऊन चाललाय. अर्धा मैल ते चालले असतील नसतील, तेवढ्यात एका झाडाआडून पुन्हा एक सुंदर नाजूक हात पुढे आला. त्याने जयला जवळ येण्याची खूण केली. जयचा मित्र थक्क होऊन पाहायला लागला. ती मोहिनी होती, प्रेमलताची 16 वर्षांची तरुण मुलगी. प्रेमलतापेक्षा अधिक सुंदर, तारुण्याच्या नवाळीनं बहरलेली. तिनं पायघोळ अंगरख्यासारखं काहीतरी परिधान केलं होतं. जयला पाहताच तिनं तो अंगरखा वर उचलला. तिच्या सुंदर पोटऱ्यांचं दर्शन झालं. जयचा मित्र हा सारा प्रकार थक्क होऊन पाहत होता. हसत जयनं त्याला विचारलं, मित्रा, आत्ता तरी तुला खरा प्रकार कळला ना? अरे स्वच्छ ताजा खयाळता झरा मिळाल्यावरती जुन्या विहिरीतलं पाणी पिण्याचा मूर्खपणा कोण रे करील? एवढं बोलून जयनं मित्राला तिथंच सोडलं आणि तो मोहिनीकडे गेला.
हसत हसत नि हातात हात घालून ती दोघं शेजारच्या उंच गवतात दिसेनाशी झाली. जयचा मित्र स्त्री हृदयाच्या लहरीचं आणि जयच्या नशिबाचं कौतुक करीत हळूहळू घराच्या दिशेने निघाला.